चा दोरा एरवा उगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामान अंती टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संतजिया दुसरे चरण संतजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका जुळून या कर चरणी ठेविला माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा या कर चरणी ठेविला माता ठेविला माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठाला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा मददी सदसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला विठाला वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथाय तुटला विश्वाचा दोरा एरवा उगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग सतू पाटील हानताने एखाद्याला आपले देव कमी पडेत फिरायला बोकडे कापायलेत पोरायसाठी दटू नका कोणाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री मंगळवेढा निवासी सद्गुरु चोखोबरायांचा अभंग आहे.
या अभंगाद्वारे महाराज नमूद करतात, आयुष्याची माळ एक दिवस तुटत असते. तुटला आयुष्याचा दोरा, ये रवा उगा पसारा. ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनात दोन गोष्टी सोडून दिल्या तर पसारा ठरत असतात. दोन गोष्टी कोणत्या? आपण केलेला परमार्थ आणि आपण केलेलं सत्कर्म. मग सत्कर्माच्या यादीत बरीच कामं येऊ शकतात. आईवडिलांची सेवा असते, सामाजिक बांधिलकी असते, काय अशा पुण्याच्या जे काही कामं असतील ही सगळी सत्कर्माच्या यादीत येऊ शकतात. मग पंढरपुरातल्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं केलेलं भजन आणि आपण केलेली चांगली कामं ही दोन गोष्टी जर सोडून दिल्या तर बाकीच्या सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनात पसारा ठरतात. प्रॉपर्टी नसावा असा काही विषय नाही. प्रॉपर्टी किती असावी, पण ती मात्र आपल्यासाठी पुन्हा आहे, आपण गेल्याच्या नंतर आहे याच्यात मात्र शंका. ती शेवटच्या टप्प्यात आपल्या कसल्याही प्रकारची कामाची नसती. घर असो काही असो, ते आपल्या कुठल्याही प्रकारचं कामाचं नाही. 4-2 कोटीचं घर जरी बांधलं तरी पोरं त्या बाथरूममध्ये शेवटची आंघोळ घालीत नाहीत, कारण बाहेर आंघोळ घालतात. हा निसर्गाचा नियम आहे. हेर वाऊघा पसारा. संपत्ती असेल, सगळ्या गोष्टी असतील, प्रत्येक गोष्टी त्या पसारा ठरत असतात. पद किती मोठे आहे, पगार किती आहे, समाजात मान सन्मान प्रतिष्ठा किती आहे, ह्या सगळ्या जरी गोष्टी असतील तरी ही सगळी लोक त्या दिवशी अंत्यविधीला येऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी काही करू शकत नाही. ये रवा उगा पसारा. मग बाकीचे लोक टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे, या सगळ्यांना पळावं लागतं राजू. कारण असं आहे, माणसाचा आयुष्याची माळ तुटली रे तुटली की त्याचं प्रेतात रूपांतर होतंय, आणि प्रेतात रूपांतर झालं की त्याचा भूमीला भार होतोय. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. माणूस हा मृत्यू पावला की त्याचा जमिनीला भार कसला होतो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत महिना 2 महिने 4 महिने बाजेवर पडलेला असेल तरी त्याबद्दल त्याचं करण्यासाठी लोकांना कंटाळा येत असेल, पण भार हा विषय नाही. पण ज्या दिवशी प्राणज्योत मालवत असते त्या दिवशी मात्र त्याचा मृत्यू लोकात भार होतो. कसा? येत प्रहराद्विजाय कळेषु येन काया सर्व दुरोतिदाम कीटकम कुर्मी भयरंध्राना जायते दूषितम कलयो. धर्मसिद्धांत सांगतो, 2 प्रहराच्या नंतर त्या शरीरामध्ये शरीरासाठी पोषक असणाऱ्या पेशी त्या जीवाणूच्या रूपात प्रवेश करत असतात आणि त्याचे नाना प्रकारचे कीटक तयार होतात, दुर्गंधी होत असते, आणि ती दुर्गंधी बाकीच्या हयातीतल्या लोकांसाठी ती भार ठरती, वजन ठरती, लोकांसाठी घातक ठरती. म्हणून याचा झाला भूमिभार, त्या प्रेताचा भार होऊ शकतो. म्हणून सोयरे धायरी सगळे विचार करतात, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. ज्यांच्यासाठी आपण संपत्ती कमवली तीच माणसं म्हणतात, आता सगळी पाहुणे रावणी आली, आपण यांना आता बाजूला बाहेर काढा. विठाला विठाला विठाला. सोयरी धायरी संपत्तीचे लोक ही सगळी संपत्ती करत आहेत. आपण कमवलेल्या सगळ्या गोष्टी त्या मोठ्या आनंदात उडवतात. कशात उडवतात तो ज्याचा त्याचा प्रश्न झाला. म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करत असताना माझा आहे असं म्हणून करायचं नाही. चोखा मने फजित खोर माझे माझे म्हणती घर. याला जर सगळेजण आपण माझं म्हणत असाल तर आपण फजित खोरे हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. विडाला विडाला विडाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने वाढवा आवाज थोडासा, देव चांगलं करेल तुमचं. पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. वैकुंठवासी स्वर्गीय सर्वांना परिचित असलेलं एक व्यक्तिमत्व, एक महान जाज्वल्य जिथं अन्नपूर्णेचं अधिष्ठान आहे, जिथे लक्ष्मीचं अधिष्ठान आहे, असे त्रिधारेचे देव,
अशा देवांची ज्यांना सेवा घडली, साधना घडली, कारण ही लोक देवासारखी माणसं म्हणजे पुराणाच्या काही लोकोत्तर व्यक्ती उत्तरात जर बोलायचं झालं तर ती अवलिया संत होती, ती त्यागी लोक होती, ती योगी मुनी जपी तपी अनुरागाच्या यादीतली लोक होती ती. अशा संतांची सेवा आदरणीय वैकुंठवासी काकांना घडली. बऱ्याच वेळेस उकळदला त्यांच्या माध्यमाने मला नरसिंहाच्या मंदिरामध्ये कीर्तन करण्याचा योग फार वेळेस आला आणि तिथल्या मंदिराचं उत्खनन होणं, ते मंदिर जीर्णोद्धार करणं, ते मोठं करणं, त्याचा व्यास, त्या लोकांना एकत्रित आणणं, एवढं मोठं कंपाऊंड घेणं, ती सगळी जागा देवासाठी आरक्षित करून घेणं, बाकीतला तिथला विल्हेवाट टाळणं, हे खूप मोठं योगदान आदरणीय काकांचं होतं. आणि म्हणून तिथल्या लोकांनी त्यांचा हा श्रद्धाभाव लक्षात घेऊन एखाद्या वेळेस ज्याच्या त्याच्या घरची लोक समाधी मंदिरं बांधित असतील, कुलकर्णी काका ठीक आहे, पण त्या ठिकाणच्या लोकांनी देवासाठी इतकं ज्यांचं योगदान आहे अशा काकांचं त्यांनी सुद्धा तिथं मंदिर बांधावं, ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. विठाला विठाला विठाला. एखाद्या नव्या नव्या ठिकाणी पुन्हा देवांची गादी तयार करणे, तिथले भक्तगण तयार करणे आणि त्या ठिकाणी गादी आराजित करणे, असे खूप काही कामं काकांच्या जीवनात आहेत. त्या आदरणीय काकांचं आज पुण्यस्मरण आहे. निश्चित देवाच्या स्थानी त्यांना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान कायमस्वरूपी राहो आणि त्या अधिष्ठातून आपल्या सुपुत्रांना, आपल्या हयातीतल्या कुटुंबियांना पितृगयेतून, मातृगयेतून, पितृगयेतनं गोड अशा प्रकारचा आशीर्वादाची गंगा या कुटुंबावर राहो, अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि अभंगावर येतो. विठाला विठाला धारेचे देव हे सिद्ध पुरुष होते. जया नाव नाही, जया गाव नाही, तरी कीर्ती दाटे दिगंतात पाही. असे सद्गुरु पाहोनी त्रिधारे, जनी वाहती अंतरी प्रेमवारे. ग्रंथ आहे महाराजांचा, त्याच्यातल्या काही अशा सहज एकदा वाचण्यात आलं, 4-2 वया लक्षात ठेवल्या. त्याच्यातली ही एक ओवी आहे त्यांच्यासाठी. अत्यंत गोड नाविन्य, मूर्तिमंत जाज्वल्य अधिष्ठान जिथं अन्नपूर्णेचं आहे, अशा देवांची सेवा काकांना घडली. काकांना पुनश्च धन्यवाद. विठाला विठाला विठाला. आदरणीय सतीशराव असतील, आदरणीय आमचे गोविंदराव असतील, त्यांचे इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे भावकी आदी करून काका मामा दादा सगळे असतील, या सर्वांच्या उपस्थितीत हे पुण्यस्मरण साजरं होतंय. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या अभंगावर येतो. तुटला आयुष्याचा दोरा. भजनी मंडळीला वाटत असेल आज वेगात का घेतलं, कारण त्याच्यासाठी एक थोडंसं कारण आहे आणि ते कारण म्हणजे अनन्य साधारण कारण आहे, साधन आहे, अनन्य कारण आहे. आणि त्या कारणाच्या निमित्त आपल्याला वेगात आपलं चिंतन आटपून जय विठ्ठल करायचा आणि एका व्यक्तीला निरोप देण्यासाठी आपल्याला जायचंय. विठाला विठाला विठाला. तुटला आयुष्याचा दोरा. कल्पना आहे काही लोकांची, किंवा काही गोष्टींना आयुष्याची माळ तुटायची थांबू शकते का? कारण सगळ्या गोष्टी एका व्यक्तीकडे नसतात. प्रत्येकाकडे वेगवेगळी गोष्ट प्राप्त झालेली आहे. कोणाकडे संपत्ती आहे, कोणाकडे विद्वत्ता आहे,
कोणाकडे भक्ती आहे, कोणाकडे काय असेल ते पद आहे, नाना प्रकारच्या गोष्टी असतात. जो तो आपोआपल्या पदावर आरूढ झाल्याच्या नंतर त्या त्या गोष्टीचा तो विचार करत असतो. मी मोठा पदाधिकारी आहे, मग मला यम का भेट नसल, अशी त्याची भूमिका आहे. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, मग यम मला का भेट नसल, अशी त्याची भूमिका आहे. मला गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे, यम माझ्याकडे बघून का भेट नसल सुरेश भाऊ, अशी त्याची भूमिका आहे. मी वाऱ्या करतो, मी नामकं करतो, मी तमकं करतो, मी सामाजिक काम करतो, काय काय असेल ज्याचं त्याचं ते वैभव, मी आमका शास्त्रज्ञ वगैरे, असं नाना प्रकारचं काय ज्याच्याकडे ते नाविन्य असेल गाठोडं, त्या गाठोड्याच्या बळावर त्याची ती फुरफुरी चालत असते. पण माझ्या अष्टादश संतांनी सांगितलंय तिथं काही चलत नाही. तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. सत्ता असेल, संपदा असेल, काय मान सन्मान प्रतिष्ठा असेल, ही जागच्या जाग्यावर राहते. तिथं कोणाचंच काही बळ चालू शकत नाही. एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे की किती मोठ्या माणसाच्या आयुष्याची माळ तुटती. कधी कधी काही माणसं मोठी असतात बया, पण ती मोठी माणसं कोणामुळं तरी मोठी होत असतात मोठी. उदाहरणार्थ माझ्याकडे भक्तीचा व्यासंग असेल, मला पाठांतर होण्याची बुद्धी सरस्वतीनं सतीशराव दिली असेल, त्याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही ज्या वेळेला आम्हाला आमंत्रित करता आणि 4 लोक ऐकता, त्यावेळेला लोकांना कळते बाळू महाराजाला जरासं कीर्तन सांगता येते अण्णा. नाही तर इरवी मी म्हणजे कपाटात ठेवलेल्या बंडलासारखा राहिलो असतो. ते किराण्याच्या कामी नाही, ते काही वस्तू घ्यायच्या कामी नाही, ते नुसतं बंडल कपाटातच राहिलं. कालांतरानं त्याला लावलेलं रबल पण इगरून गेलं, ते बंडल इकडे आलंच नाही. ते तसं माझी बुद्धी तशी गोरसटली असती, तिथं झाली असती. काही माणसं कोणामुळं मोठे होत असतात. एकदा आता मागे बऱ्याच दिवसापासून त्या अपघातापासून बॉयलजनला त्रास आहे. मला चांगली प्रेमाची लोक सांगत असतात, तुम्ही अमक्या अमक्या वैद्याकडे जा, ती डॉक्टर फार अधिकारी आहेत, ते तुम्हाला तुमच्या हाडाचा चांगल्या प्रतीचा मार्गदर्शन करतील, औषधोपचार करतील, चर्या करून तुम्हाला सुखरूप करतील. मी त्यांना सांगितलं का हो, मी त्यांच्यापेक्षा मोठाली काही काही 1-1, 2-2 पैशानं त्यांच्या बुद्ध्या काय असते ते पुढे लावलेले पदं असतात ना, अशा मोठ्या लोकांकडे गेलो. नाही म्हणे त्याच्यावर बघू नका, पण त्याच डॉक्टरकडे जा. का जा त्यांच्याकडं? या देशाचे वैकुंठवासी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, त्यांचे गुडघे त्यांनी दुरुस्त केले. दृष्टांत कळाला. डॉक्टर मोठेच होते, पण एक मोठी व्यक्ती त्यांच्याकडे गेल्यामुळं ती मोठी झाली. हा धर्म सिद्धांत आहे, हा नियतीचा नियम आहे. एखाद्या वेळेस एखाद्या क्षेत्रात उंच गाजलेला व्यक्ती एखाद्या व्यक्तीकडे गेला की त्या व्यक्तीचं मोठेपण वाढत असतं, हा निश्चित ठरलेला विषय. मला सांगा, विदुर काकाच होते, ते अधिकारीच होते, पण विदुर काकाकडे भगवान उद्धवाला सांगायचे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, बडे बडे मंदिर कोण काम के. उद्धवा चला जाऊ विदुरा घरी, आपण चला त्यांच्याकडे जाऊ. म्हणजे भगवान विदुराकडे जातो ते, याचा अर्थ विदुर फार मोठे होते, फार मोठे होते. हा नाविन्य जे विश्वास बऱ्याच लोकांनी भजन केलं, पण भक्तीचं स्तोत्र किंवा स्तुतीचं स्तोत्र एकाच व्यक्तीचं आवडलं, त्याचं नाव सुदामदेव आहे. की ज्याला गाव सुद्धा सोन्याचं द्यावं, किंवा ज्याच्याकडे स्वतः जगाच्या मालकाने जावं. किती मोठी ताकद असते, किती नाविन्य असेल. स्वतःच्या आसनावर बसवावं, स्वतःचा पितांबर नेसण्यासाठी द्यावं, स्वतः पळत महाद्वारापर्यंत जावं, येशीपर्यंत जावं, हे एक मोठेपण असतं. आणि ज्या वेळेला मोठी व्यक्ती एखाद्याच्या पुढे जवळ अशी लव 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 करत असते, त्यावेळेला ती व्यक्ती मोठी आहे असं समाजाचा सिद्धपणा साजरा होत असतो. विश्वाचा मालक, पंढरपुरातला मालक आहे, जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे. तुमच्या माझ्यावर ज्याची सत्ता आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. मग असा नाविन्यपूर्ण विश्वाचा मालक शिकण्यासाठी एका व्यक्तीकडे गेला. त्या व्यक्तीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. शैक्षणिक क्षेत्रातलं टोकाचं रत्न, फार मोठं रत्न शैक्षणिक क्षेत्रातलं. महर्षी सांदीपनींसारख्या विशाल व्यापक बुद्धीचा व्यक्ती आता पुन्हा होणे नाही. फार मोठी व्यापक बुद्धी. शस्त्रविद्येच्या युद्ध प्रासंगिक कलेसाठी या विश्वात फक्त 3च लोक मोठी झाली. एक त्रेतायुगात राजा दशरथ झाले,
मग राजा दशरथाचे सुपुत्र जगाचे मालक जरी असतील तरी दशरथ राजाला जी शब्दवेदी विद्या येत होती ती प्रभू रामचंद्राला येत नव्हती. म्हणजे 1 नंबरला दशरथ राजे, 2 नंबरला द्रोणाचार्य होते आणि 3 नंबरला लाहोर चित्र शशी रानडुकर धरणाऱ्याचं पोरग, अण्णा त्याला एकलव्य म्हणतात, भिल्लाचं पोरग. हे 3च लोक शस्त्रविद्येमध्ये अत्यंत पारंगत झाली. ही मोठी. आता या तिघांसारखा होणे नाही, होईल पण आपलं नशीब नाही ते बघण्यासाठी विठाला विठाला विठाला. तसं शैक्षणिक क्षेत्राच्या प्रणालीमध्ये महर्षी सांदीपनी एक टोकाचं रत्न होतं की जिथं सरस्वती सुद्धा मांडूल होत. एरवी आपण काय म्हणतो, एखाद्या मुलानं जर एखादा चांगला पाठ वाचिला, एखादी कविता वाचवली की एखादं, आता काल छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रगट दिन जन्मोत्सव झाला, त्या दिवशी एखाद्या 5वीच्या विद्यार्थ्यांना असं जर चांगलं भाषण केलं तर सगळी लोक म्हणते नाही नाही नाही, सरस्वतीची कृपा आहे त्याच्यावर, सरस्वतीची कृपा. काय वाणीची कृपा आहे हो, ते बोलतंय किती किती गोड किती गोड. मग या सर्व गोष्टीमध्ये आमच्यासारखा कीर्तन करतो, ते प्रमाण पाठ झालं, आमकं झालं, एखादा हे करतो, एखादा पक्वाद वाजवतो, नाही त्याच्यावर आमकी कृपा आहे. महाराज ही सरस्वती ज्यांच्या पुढे मान डौलत होती ते महर्षी सांदीपनी होते, वारकरी बुवा सांदीपनी होते. आणि त्यांच्याकडे पंढरपुरातले मालक 12 वर्ष काही दिवस शिकायला गेले. आता तर मानावं लागेल ते मोठे होते म्हणून. जिथं जगाचा बाप ज्यांच्याकडे शिक्षणाकरता जातो ते किती अधिकारी असतील कल्पना करा. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. 12 वर्ष शिक्षण झालं, नंतर गुरुदेवांचं दर्शन घेतलं. येतोय गुरुदेव, या म्हणे. काही गुरुदक्षिणा देव, नकोय म्हणे. तर भगवंतानी उद्धवाच्या हाताने सांदीपनींना एक प्रश्न केलता. गुरुदेव, मी जगाचा मालक आहे. उद्धव सांगतात सांदीपनींना, भगवान हे विश्वाचे मालक आहेत आणि तुम्ही जे नामचिंतन करता ते त्याचंच करता. सांदीपनी भजन तरी कोणाचं करायचे? त्याचंच. मग तुम्ही ज्याचं भजन करता तो तुम्हाला प्रसन्नपणानं देत आहे तर तुम्ही नाकारलं का? उत्तर काय दिलं असेल कल्पना करा. डोळ्यातून पाणी आलं आणि महर्षी सांदीपनीनं सांगितलं, तो माझ्याकडे शिकलाय, याच्यापेक्षा गुरुदक्षिणा दुसरी कुठलीच नाही. हे ब्रह्मांड जरी माझ्या नावचं केलं असतं ना तर लोक मला श्रीमंताच्या यादीत म्हणले असते, पण तो माझ्याकडे शिकलाय याचा असा उद्देश आहे की जगात माझ्यासारखा विद्वान कोणी नाही, की जिथं माझ्याकडे देव शिकायला येतो, देव शिकायला येतो. काय नाविन्य असतो काय काय लोकांच्या जीवनात. नको म्हणजे कृष्ण मला, या तुम्ही या. भगवान महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीचं दर्शन घेतलं. सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली होती. जीवनात कधी बी बाईनं प्रपंचाचा गाडा ओढत असताना कमी अधिक खाचकळगे संसारात असतात. जसे नदीला चढ उतार असतात. जमीन किती भारीची घ्या, पाणी एका कोपऱ्याला वाहतच, मग तिकून लवण होतंय, बराच टाकावं लागती, चर काढावं लागतो, एखाद्या कोपऱ्यात चिबडतं, एखादा माथा असतो. सरळ बिस्किटासारखी चौकोपरी जमीन कशी होईल? मी तर शेतकरी आहे. तुम्ही किती जरी करण्याचा प्रयत्न केला तरी पण अर्धा टक्का 2 टक्का कुठंतरी कोपऱ्यात लवण चवण होतच असतं. तसं संसारात खाचखळगे असतात आणि हे खाचखळगे बुजून सरळ जर चालता येत असेल तर तिला म्हणायचं पत्नी आणि त्याला म्हणायचं पती. संसार या रथाला पती आणि पत्नी हे 2 रथाची चाकं आहेत. हे जर खालीवरी झाले तर गाडी उलथती, गाडी कानी होत असते. तुम्ही एक लक्षात घ्या, कानी झालेल्या गाडीचे बैल रस्त्यानं चालतात आणि चाक बाहेरून चालतंय. कानी झालेली गाडी बैलगाडी सांगायलो, तिचे बैल रस्त्यानं चालतात पण गाडीचं एक चाक रस्त्याच्या बाजूनं चालतंय. याचा अर्थ बैलाचा दोष नाही, हाणणाऱ्याचा दोष नाही, गाडी कानी, गाडी कानी. संसारातला एकही व्यक्ती जरी काना झाला तर अख्ख्या संसाराची गाडी नदीत जात असते. आणि त्यातली त्यात सर्वात मोठं काने पण या विश्वातून तुमच्यावर आरोप करतोय असा माझा काही हे नाही, पण आईसाहेब बऱ्यापैकी लोकांचं बहुमत तुमच्याकडे येतंय. शक्यतो बाईनं स्वतःच्या जिभेतलं विष मालकाच्या कानात कधीच टाकायचं नाही. बाईनं स्वतःच्या जिभेतलं विष मालकाच्या कानात टाकलं की फार मोठा गाडा नदीत जात असतो, फार मोठा गाडा. कधी कधी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असो. आणि मग संसारात ज्याला पत्नी सात्विक भेटली का त्याच्यासारखा जगात सुखी आणि आनंदी कोणीच नाही. माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. ज्याच्या जीवनात पत्नी कर्कश आहे का त्याच्याकडे किती अब्जानं कोटीनं खरवं निखरवं पद्म शंखू असू द्या, शंखू असू द्या, शंखू एकावर 18 पूज्य 19 पूज्य म्हणलं की शंखू असतात. तेवढी प्रॉपर्टी असू द्या तरी पण त्याला सुख नाही, सुख नाही.
त्याच्यासाठी प्रपंचात शब्द उचलणारी पत्नी असावी, शब्द झलणारी पत्नी असावी, शब्द तुडिणारी नसावा. मानी भ्रताराची बोली, मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माऊली. याचा अर्थ असा नाही की मी बायकांना बोलतोय माणसांनी अण्णा कसं बी वागावं, असं नाही. माणसाला सुद्धा नियम आहेत, त्याला सुद्धा एक चौकट आहे, त्याला सुद्धा एक पारदर्शकपणा आहे, त्याला सुद्धा काचेसारखा नितळपणा आहे, त्यानं सुद्धा चुका करणं कामा नाही. हो. पण शक्यतो ढोबळ चूक केलेली पुरुषांची लक्षात येत असते. कधी कधी महिलांची चूक इतकी बारीक असती, इतकी बारीक असते की ती सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नाही. सूक्ष्मदर्शकाच्या एखाद्या यानं जरी पाहिली तरी ती दिसत नाही, मात्र तिचा स्फोट म्हणा, त्याला रिॲक्शन म्हणा, हे मात्र त्याचं तात्काळ जाणवल्या जाते. म्हणून काही काही गोष्टी मार्मज्ञात असल्या पाहिजे. महर्षी सांदीपनींची पत्नी धर्मशील, पुण्यशील, पावन, सात्विक, सदाचारी, विवेक संपन्न होत्या. भगवंतानी दर्शन घेतलं, पाठीवर थाप टाकली. काय करूया, काही नाही म्हणे. आईसाहेब मला जावं लागतंय. जा. माय पाठीवर थाप टाकली, पुन्हा एकदा थाप टाकली. अनिष्टो स्थित मंगला. हा काय ताकद होती बाईच्या हातात. बाईनं सांगितलं, कृष्णा मी तुला आशीर्वाद देते की तू चुका केल्या तरी त्याच्यात यशस्वी ठरशील. मामा तू चुका जरी केल्या तरी यशस्वी ठरशील. देवानं चुका केल्यावर त्याच्या यशस्वीच्या स्वरूपात चुका घडत्याल, यशाच्या पायरीवर त्या चुका ठरत्याल, असा आशीर्वाद द्यायची जिच्यात ताकद आहे ती सांदीपनींची पत्नी. काय हातात पावर असेल राजा होत्या. आणि केल्या चुका 19 चुका घडल्या भगवान परमात्म्याच्या हातानं. पटेल त्या तशा काही उपचुका बऱ्यापैकी आहेत, पण त्याच्यात यश संपादन झालं, अपयश कधीच आलं नाही. दुर्योधनाला मारत असताना चुकीच्या पद्धतीने मारलं, हे नियतीच्या बाहेरचं मारणं होतं. म्हणजे धर्म सिद्धांतामध्ये, वेद सिद्धांतामध्ये, शास्त्र सिद्धांतामध्ये, पुराण सिद्धांतामध्ये, मुनी सिद्धांतामध्ये, ऋषी सिद्धांतामध्ये, यौगिक सिद्धांतामध्ये, तपी सिद्धांतामध्ये या लोकांच्या मतात हे मत बसत नव्हतं. कारण दुर्योधनाला कमरेच्या खाली गदा मारणं ही युद्ध प्रणालीची नीती नाही. काम पंढरपुरातल्या मालकानं 100% चुकीचं केलं, तरी पण यशच प्राप्त झालं. बाईचा आशीर्वाद बाईचा. राग आला बलराम दादाला. दादा त्यांचे मोठे भाऊ होते. राग आला, पण दादाला कसं शांत करायचं ते तिच्या आशीर्वादावर दादा शांत झाले. चुक होते काय काय गोष्टी असो. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आशीर्वाद लागतो. ती बाई इतकी अधिकारी. भगवंतानं सांगितलं, आई साहेब दक्षाना काय देऊ. त्या बाईनं सांगितलं, कृष्णा मी अशा व्यक्तीची पत्नी आहे की ज्यांना आतापर्यंत कोणाच्या पुढे हात पसरले नाही, मी त्याची बायको आहे. तर मला एक सांगू माझ्या माईनं, तुम्ही प्रत्येक कीर्तनात ऐका, मी जास्त महिलांसाठी बोलतोय. मला माहिती आहे पुरुष चुका करतात, पण यांच्या बाहेर चुका होत्यात, तुमच्या घरात चुका होत्यात. पुरुषानं बाहेर जर चूक केली तर एखाद्या वेळेस कोणाचं वाजल किंवा त्याचं वाजल अण्णा, पण घरात स्त्रीनं चूक केल्याच्या नंतर अख्खा संसार वाजत असतो हे मात्र निश्चित आहे. आणि पुरुषाच्या चुकीने एखाद्या वेळेस मोठी वाजत असतात, पण स्त्रीच्या चुकीमुळं बाल संस्कारातली लोक वाचतात. उद्या देशाची पिढी मातीत जाऊ शकते. याच्याकरता स्त्रीनं चुका करणं कामा नये. आणि त्यातली त्यात महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या बायका ह्या कोणाचंही ऐकतात, कोणाचं ऐकतात. काल परवा 10-15 जणी मेले. हो काय माझं मते श्रद्धा असावी, पण इतकी आंधळी श्रद्धा नसावी की त्या श्रद्धेनं जीवन मातीत जावा. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी बास्कळपणा डोक्यावर घेणं मला असं वाटतंय चपला डोक्यावर घेतल्यासारखं आहे. आपण फार मोठ्या राज्यातली माणसं आहोत. अहो ज्या राज्यामध्ये निवृत्तीनाथाच्या रूपाने प्रत्यक्ष शंकर आहेत, सदाशिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती दातार, ज्या राज्यात विष्णूच्या रूपाने ज्ञानोबा आहेत, ज्या राज्यात विष्णूच्या रूपाने तुकोबा आहेत, ज्या राज्यात विष्णूच्या रूपाने नाथबाबा आहेत, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर म्हणे रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू. काय 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 कोण्या राज्यातली लोक आहेत आपण? काय नाविन्य आपल्याकडं? मला सांगा, ज्या बाईच्या घरी शरबती गहू पिकतात तिनं मुद्दाम कोपनच्या गावाचं पीठ आणून चपात्या नवऱ्याला केल्या. किती येडीपण आहे. उकांडा भरला डोक्यात तिच्या.
शरबती गहू 200 क्विंटल झाले ना माहिती इथं. आणि तू कशाला ते आणले ते गहू दुसऱ्याचे? नसल्यावर कोणते खाय, कन्या खाय, आंबाड्या खाय, पण शरबत येत ना तुझ्या इथं. वाघीन जाणल्यावर शिपात दूध आणलं, शिपीमध्ये वाघीन जाणल्यावर शिपीत दूध आणलं गाढवाचं. गाढवीन दूध देतील. आता एक एक गाढवीन घेऊन लोक फिरायले. तो प्राध्यापकला ऐकत नाही माणूस. त्याला काय लिहिलेला चेक आहे त्या प्राध्यापकला? 1 लाख 1.25 लाख लय पुढचं असेल तर 1,80,95,95 2 लाखापर्यंत. त्याचं 5 ग्रॅम दूध, गाढविनीचं 5 ग्रॅम दूध 200-200 रुपये 300-300 रुपयाला द्यायला लागले. काय झुकते दुनिया, झुकाने वाला चाहिए. आणि त्यातली त्यात मराठवाडे, कोण मराठवाड्यातले लोक कोण्याही नालायकाचं ऐकून झुकते. विठाला विठाला विठाला. वाघीन जनली हो, वाघीन जनली. मग वाघिणीचं दूध जर त्याच्यात चपाती चुरून खात असेल तर गाढविणीचं दूध कशाला प्यायचं बाय? मूर्खपण आहे का नाही ते? शिविनीचं दूध खाल्ल्याच्या नंतर अण्णा शेळीचं दूध कानात टाकल्यावर ऊन राहते म्हणले. अहो शिविनीचं दूध खाल्ल्या ऊन कसं लागन? अहो तेजाबाच्या तेजाला लाजविली इतकं तेच शिवीच्या वाघिणीच्या दुधात आहे. तिथं ऊन काय करणार आहे? सूर्याचं काय करू शकते ऊन? सूर्याच्या उन्हात किती बसल्याच्या नंतर तुमाचं धुपन निघन नाही. आणि तेजाबा अंगावर पडल्यावर वरून टाकलं की खालून निघत. पण या तेजाबाला शीतल करण्याची ताकद ज्या दुधात आहे त्याला ऊन लागत असतं वय. काय किती महाराज मेल्यावर सुधरत्यान, किती भागवत ऐकल्यावर सुधरत्यान. मला असं वाटतंय तुम्ही न सुधरणे म्हणजे महाराज सुधरणे. जितकी बिमारी वाढतील का तितकं डॉक्टराचं चलत आहे. तुमचं नाही दुखल्यावर डॉक्टरनं काय शाळा सांभाळायच्या का? तुमचं दुखणं म्हणजे डॉक्टरचं वाढणं का नाही भया? हाच नियम झाला का नाही? तुम्ही वेड्यावानी करणे म्हणजे आमचं चलत आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला शुद्ध होताल का त्यावेळेला म्हणताल अरे गिरगावकरला इतकंच सांगता येते, आपल्याला पुढच्या वर्गातलं येते, गिरगावकरचं कीर्तन ऐकणे नको. पण तुमचं काम झालंय चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसनं आणि संध्याकाळी गाडी उभी केल्यावर सकाळी टायर बसायले. पुन्हा हवा मारा इळभर चालायली आणि पुन्हा येताना दाखिली तर पंक्चर गवसनं आणणार, सकाळी तर हवा राहील. हे असं बारीकसं पंक्चर आहे. इकडून ऐकलं तिकडे गेलं काही मिळच नाही त्याला. त्याच्यामुळं काही सगळं आंधळी बघती आपली, आंधळी. काही सीमा नाही त्या गोष्टीला. डोळसपणा असला पाहिजे माणसाच्या वृत्तीमध्ये. काय सांगत होतो? सांदीपनींची धर्मपत्नी काय अधिकारी बाई होती, कल्पना करा. भगवान म्हणतात आईसाहेब तुम्हाला काही देऊ का? नकोय म्हणले. लक्षात ठेव, लक्ष्मीचा पती जिच्या मालकाकडे शिकतोय, लक्ष्मीचा नवरा, पती हा शब्द राहू द्या, साध्या भाषेत बोलतोय, लक्ष्मीचा नवरा जिच्या मालकाकडे शिकतोय किंवा लक्ष्मीचा नवरा जिच्या नवऱ्याकडे शिकतोय, अशा नवऱ्याची मी बायको आहे. मला काय पाहिजे तुझ्याकडनं? नकोय, ये तू ये म्हटल्याच्या नंतर भगवान निघाले. पण आईसाहेब रडू लागल्या. भगवंताच्या लक्षात आलं गुरुदेवांनी मागितलं नाही याच्याकरता आईसाहेब मागत नाहीत, पण आईसाहेबाला काहीतरी मागायचंय, पण आपलं नाव जाईल याच्याकरता त्या मागत नव्हते. कधी कधी प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. हो, मग भगवंतानं फिरून पाहिलं तर सांदीपनींच्या धर्मपत्नी रडत होत्या. वापस आले, डोळे पुसले. पंचानं देवाच्या अंगावर पंचा होता. पितांबर कसा राहील? कारण विद्यार्थी दशेत पितांबर कसा? पंचा होता. त्या पंचानी सांदीपनींच्या धर्मपत्नीचे डोळे पुसले. आईसाहेब, कारण आईपेक्षा जास्त मोठं प्रेम केलं राजू हो. 2 वेळेला जेवण द्यायच्या, देवानेही सेवा केली. तेव्हा सेवेशिवाय जगात सुरेश भाऊ काही भेटत नसते, करावं लागते त्यासाठी. एखादा व्यक्ती एखाद्या सत्तेवर आरूढ होत असेल त्याला 2 कारणं असतात. एक त्याचं प्रारब्ध असते आणि दुसरी त्याची सेवा असते. मग एक तर प्रारब्ध घेऊन यावं, अन्यथा आपली सेवा चांगली असावी. बसा महाराज, घ्या 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 उभे राहा. एक तर नशीब घेऊन यावं, अन्यथा आपलं कर्म गोड असावं. नशीब घेऊन आलेली माणसं, माझ्या जीवनात मी 5-50 कुत्रे पाहिले असतील अण्णा, विमानात फिरलेले 5-50 कुत्रे. परवाला एक आमचा मित्र म्हणला मी 4-5 दिवस विमानानं फिरलो. मी म्हणलं काय मोठाडपणा सांगायला तू,
अरे तू ज्ञानोबा आहे तू कोबरायचं वारकरी, तू या टपराच्या विमानात फिरला आणि तू गिरगाव करायला सांगायला. अरे माझ्या मित्राची कितीतरी कुत्रे आहे विमानात, कितीतरी कुत्रे आहे विमानात. परवाला 1,18,000चं कुत्रं मलेशियाहून आणले मित्रांना आमच्या, मलेशियाहून आणले. आणि ते त्याचं तिकीट काढावं लागतं ना वाटते. कुठलाही जीव तसा आणता येत नसतो बिना पैशाचा. मग विचार करा बरं किती किती नशिबान कुत्रा असेल ते. आणि 92 एकर जमीन कमिली त्या आमच्या मित्राच्या वडिलांना. त्यानं विमान चित्रात पण पाहिलं नाही. आणि त्याच्या पोरानं कुत्र मलेशियातून भारतात विमानात आणलं. मग सांगा 92 एकर कमिणारा नशिबवान का त्याच्या पोरानं आणलेलं कुत्र नशिबवान. प्रारब्ध घेऊन यायचं हो. प्रारब्ध सर्वात मोठं आहे ना. नशीब लय मोठं आहे सुरेश भाऊ. नशिबासारखं जगात कुठलंच मोठं नाही. ललाटीचे लिहिले न पुशे काही केले, अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीन. तुम्हाला एक सांगतो, एकदा बैल जोड घेतला मी नादेश शेतीचा. बैल जोड घेतला, चांगला जोड होता, मस्त जोरदार जोड होता. पैसे गिशे भरपूर दिले होते बी जवळ कीर्तनाचे. माणसानं खरं सांगावं आहे का नाही, होते पण अन्न भरपूर. इतका जोड चांगला, इतका जोड चांगला. पण एक बैल जरा पाय फिरून टाकायचा. एक पाय त्याचा कधी मधी फिरायचा, नेमकं कापसाचं झाड पायाखाली जायचं. अरे म्हणलं हे कामाचं नाही. ते काढून टाकला, दुसरा घेतला. अख्खं गाव बैल पाहायला आलतं. म्हणजे ज्याला बैल कळते ते, हो, ज्यांना बैल कळते ते. बैल येत नसते वाक्य कळालं. ज्याला बैल कळते ते बैल पाहायला येत असते, बैल येत नसते. हो, मग आले बैल चांगले, बैल चांगले, बैल चांगले. आमच्या घरातली एक म्हणली काय बैल येत, काय बैल नशिबवान आहेत. महाराजाच्या घरी आलेत. अर म्हणले शब्द वापस घेतो, तू चोंबळ्या का पाहण्याला. हे बैल नशिबवान नाहीत, आपल्या देवाला सोडलेली बैल नशिबवान आहेत. हे जरी मी घेतले असतील तर टाकलं तवा खातेत, वैरण टाकली तवा खातेत. देवाला सोडलेले डांभ्यातले कंस आणतात. कोणते बैल नशिबवान? देवाला सोडलेले कठाळी बैल जरी असतील तरी नशिबवान आहेत ना ते. कोणाच्या मकात जाऊ शकतात, कोणाच्या आकड्याची कंस खाऊ शकतात अन्न. ते नशिबवान आहेत, नशिबवान. हे प्रारब्ध आहे ना, प्रारब्ध आहे, नशीब आहे. याच्यापेक्षा जगात दुसरं कोणी मोठं नाही. तुम्हाला एक सांगू का, एका देशाचा फार मोठा कारभार चालणाऱ्या माणसाचा, अद्यावत आता जो कारभार चालणारा माणूस आहे, त्याचं जर मी पोरगा असतो तर मी तुमच्या गावात यालो म्हणून मुंबईपासून रस्ते चेक झाले असते. मी ज्या गाडीत बसून आलो ती गाडी जर उंच असती तर वरून जाणाऱ्या लाईटा तुटल्या असत्या. त्या माणसाचं पोरगं आलंय, ही लाईट फाईट तोडून घ्या वरच्या. तुटल्यान काही वेळेस लाईना झालं असतं का नाही? आहे का आपल्या हातात ते? नाही. हो वाटत नाही का? नाही, पण प्रारब्ध लागन ना, प्रारब्ध लागन, प्रारब्ध. हे बा नशीब इतकं विचित्र आहे, त्याची झोले घ्यायचे नाही. 4-2 पुस्तकं शिकलेले म्हणतात मी नशीब मानित नाही. नको मानू न सोमळ्या, तुला कोण म्हणतंय मान? आणि तू न मानल्याने एखादी गोष्ट सिद्धाच्या बाहेर जात असती का? ती सिद्धच आहे ना. तू असिद्ध करणारा कोण नाटकी वारकरी? वो आपल्या गोष्टीनं असिद्ध होत नसती, सिद्ध आहे. मी 1-2 वेळेस सांगितलं होतं. 3 जण सख्खे भाऊ, 39 एकर जमीन. म्हातारं मेलं, तिघायला 13 एकर जमीन आली. पण एकानं दोघांना 13 ठुली आणि एकानं 13ची 2.25 केली. एकानं 13 एकरची 2.25 केली आणि दोघांना 13 ठुली. तिघाईत 2 मुलं, एकाला काय नाही. ज्याला 2.25 त्याला 1 मुलगा, ज्याला 13 आहे त्याला 1 मुलगा, आणि ज्याला 13 आहे त्याला काय नाही. त्याने विचार केला आपली 13 त्याला द्यावा, 13 दोन्ही 26 होती, आपल्याला सांभाळीन. चुलत्याची घेतल्यावर त्याला किती झाली? 26. यानं कोणाचीच न घेता किती झाली? 2.25. हे गेलं आणि मेलं, याची पुन्हा कोणाला गेली? 26 एकर. ती 26 आणि ही 2.25. ते कुठं भारताच्या सीमेवर बंदूक घेऊन गेलं? हे तिरुपतीला गेलं आणि त्या डॅम मध्ये बुडालं, पुन्हा वापस नाही आलं. ही 2.25 कोणाला आता? त्याला. हे ललाटीचे लिहिले न पुशे काही केले. काही गोष्टी प्रारब्ध. मी 2 गोष्टी माणसानं सिद्धात्वात असावं. एक तर प्रारब्ध असावा, अन्यथा सेवा असावा. सेवेचं बळ इतकं मोठं आहे, सेवेचं बळ इतकं मोठं, इतकं मोठं बळ आहे. सुदाम देवाची सेवा होती. भाळी सुदामजीच्या लिहिले विधीने भीक मागावे. ब्रह्मदेवानं सुदाम देवाच्या कपळावर लिहिलं तुम्ही भीक मागाव. बाई मागत नाही याच्यावर सांगतोय, बाई मागत नाही कृष्णाला याच्यावर सांगतोय. हो,
भाळी सुदामजीच्या लिहिले विधीने भीक मागावे, पण कर्म इतकं गोड झालं विधी लिखिता ते मोडून लिहिले प्रभूने भीक न मागावे. मालकानं लिहिलं गोविंदराव आता तू भीक नाही मागायचं, भीक नाही मागायचं, भीक नाही मागायचं. गाव सोन्याचा दिला, गाव सोन्याचा. का? कर्म चांगलं होतं. आणि ज्याचं कर्म गोड आहे का त्याला भेटत असतात. कल्पना करा अर्जुनातला आणि एकलव्यातला कर्माचा फरक सांगतो. अर्जुन हे प्रारब्ध घेऊन क्षत्रियाच्या कुळात आला, मागचं पुण्य क्षत्रियाच्या कुळात आला. अर्जुन हे प्रारब्ध घेऊन द्रोणाचार्यांचा शिष्य झाला. अन्न प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. अन्न अर्जुन हा प्रारब्ध घेऊन पंढरपुरातल्या मालकाचा मेवना झाला. सुभद्रा त्याची बहिणी मालकाची मेवना झाला. किती मोठं प्रारब्ध असेल. आणि एकलव्याचं प्रारब्ध खोटं लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळात जन्माला आला. पण अर्जुनानं जिवंत द्रोणाचार्याची साधना केली आणि त्यानं मातीच्या द्रोणाचार्याची साधना केली. पण शेवा इतकी घडली अर्जुनाचा नंबर तिसरा नाही, एकलव्याचा नंबर तिसरा आहे. अर्जुन कोणाच्या आधीत नाही, कोणाच्या आधीत नाही. काय श्रेष्ठ इथं? कर्म. मग एक तर माणसानं काम चांगलं करावा, अन्यथा नशीब घेऊन यावा, आणि नशीब घेऊन आल्यावर काम चांगलं करावं. माझं मत आहे प्रारब्धानं एखाद्या वेळेस जरी बैल झालो तर टायमाला वैरण टाकणाऱ्याच्या दारात व्हा, नाही तर आपण बैल हो आणि ऊसाच्या गाडीचा हो. मग ऊसाच्या गाडीचा बैल झाल्यावर किती मस्त हाणते ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमच्या परिसरात कॅनल हे असल्यामुळं ऊसगीचं तुम्हाला माहिती आहे. आणि किती बैल मस्त कणतेत चालताना हे पण तुम्हाला ज्ञान आहे त्याचं. प्रारब्ध. चला त्या बाईनं सांगितलं कृष्णा लक्षात ठेव मी महर्षी सांदीपनींची पत्नी, मला काही नको. पण रडत होत्या. वापस आले, स्वतःच्या पंचाचा कोपरा बाजूला केला आणि महर्षी सांदीपनींच्या पत्नीचे डोळे पुसले. आईसाहेब रडतात? हो म्हणे. तू चालला? आईसाहेब मी येत जाईन ना पुन्हा पुन्हा. तो प्रश्न नाही रे बाळा. तू ज्या वेळेला आम्ही आठवण करू त्यावेळेला येशील, त्याबद्दल दुमत नाही. पण पंचायत या गोष्टीची. माझा मुलगा काही दिवसापूर्वी समुद्र स्नान करत असताना मृत्यू पावला. समुद्र स्नान करत असताना माझा मुलगा ज्या वेळेला मृत्यू पावला त्यावेळेला मला दुःख याच्याकरता झालं नाही, कारण मी तुला पाहत होते. तुला बघितल्याच्या नंतर मला तो दिसत होता. पण आता तू गेल्याच्या नंतर मी त्याला कोणात पाहू याची चिंता पवार मामा. भगवंतानं सांगितलं आईसाहेब परत करू का? कोण माय पोरग नको म्हणणारी? कोण अशी बाई आहे की जिला मुलगा नको वाटतोय? अशा 28 स्त्रिया आहेत बरं का, त्यांना पोरग नको वाटत होतं, नको वाटत होतं. धुंदुककारी नावाचं पोरग माईला नको वाटलं, धुंदुलीला नको वाटलं, नको वाटलं, नको वाटलं. त्याच्यातली एकच सांगतो, पुन्हा कधी गेल्या एखादी सांगू. एवढी लक्षात ठेवली तरी बस झालं. योग असा आला, भगवान शिवजींना आमंत्रित केलं आणि मग हे सगळं पुण्य एकवटल्याच्या नंतर परत केला मुलगा. मृतपुत्र जीवविला. सांदीपनींचा पुत्र पुन्हा परत आणून दिला. पुण्य होतं, सात्विकता होती, कर्म होतं. काय असेल ते देवाला आपलं टोक तिथपर्यंत बुद्धी पुरत नाही. पण कालांतरानं भगवंत द्वारकेमध्ये अधिष्ठित झाले. पांडवांचा संसार थाटला आणि एके दिवशी निरोप आला, महर्षी सांदीपनींचा पुत्र गेला. अंत्यविधीला जाता नाही आलं, पण अस्थि संचयाला गेले. आपण त्याला राग भरणे, राग सावडणे असं म्हणतो. त्याला गेले. त्या ठिकाणी ज्या वेळेला भगवान गेल्याच्या नंतर राखेला हात लावला, बाजूला बसले. खरं तर राख पवित्र असते बरं का, प्रेत पवित्र नसते, राख पवित्र असते. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप आणि उजळला दीप गुरुकृपे. म्हणून तुमच्या माझ्यासारख्याने राखाला हात लावल्यावर तिच्या गोमूत्र आणि गाईचं दूध टाकीत असते. राख ते एकदा अग्निरूप झालं की ते पवित्र होत असते. आपण हात लावतो म्हणून अपवित्र आहे ते. आपण हात लावतो याच्याकरता अपवित्र आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी असे काही काही नियम जे शास्त्राला, वेदाला, पुराणाला मान्य नाहीत ते आपण करतो. ते करतो आपण. प्रेत फिरवायची वस्तू नाही, प्रेत फिरवायची वस्तू नाही. उदाहरणार्थ जर आपल्या इकडे जर मृत्यू पावलेला माणूस
माजलगावच्या तिकडे जर नेऊन माती करायची असेल तर शास्त्र त्याला निषेध म्हणते. प्रेतानं गंगा कधीच ओलांडायची नाही, असा धर्माचा सिद्धांत आहे, पुराणाचा सिद्धांत आहे, कर्मकांडाचा सिद्धांत आहे. काय नसतं आपल्याला, कुठलं काही माहिती नसती, काय नसती. कोणी यानं सांगावं, त्यानं हे केलेलं ते केलेलं, तिथं पवित्र, इथं पवित्र, इथं हा पवित्र, हे कोणीतरी सांगायचं छटाकभर साखऱ्या घेणार आहे ना, म्हणजे बारीकशा बुद्धिवाल्यानं. त्यांचं सांगून आपण ऐकायचं, हे मूर्खपणाचं टोक आहे. काही भाकडवाद ऐकिनं हे सुद्धा मूर्खपणाचं टोक आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, एक तर आपण स्वतः वाचावा, अन्यथा ज्यानं ग्रंथाचा अभ्यास केलाय त्याचा ऐकावा वारकरी बुवा. मधल्या लोकांचं ऐकल्यानं आपली फजिती होत असते. प्रेतानं गंगा कधीच ओलांडायची नाही, हा सिद्धांत आहे. रात्री मला हेच कीर्तन होतं. एक सोन्याचे दुकानदार होते परांड्याला, तिथून पुढे त्यांचं 20-22 किलोमीटर नाडी नावाचं गाव होतं. पुढे त्या नाडी नावाच्या गावात रात्रीचं कीर्तन झालं. राजा दशरथाच्या अस्थी प्रभू रामचंद्र परत येईपर्यंत ठेवल्या होत्या. आता हे मुद्दे तर याच कीर्तनात सांगावं लागतील, दुसऱ्या कीर्तनात कसं सांगता येईल. प्रभू रामचंद्र परत येईपर्यंत कौशल्या मातेनं एका घरामध्ये लाल कपड्यामध्ये एक मडकं बांधलं, त्याच्यामध्ये त्या अस्थी ठेवल्या. प्रभू रामचंद्र परत आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी या 8 जणांच्या हातानं ती राख शरयूमध्ये विसर्जित केली. मागच्या त्या लॉकडाऊनमध्ये एका पाहुण्यांकडे साखरपुड्याला गेलोत, त्यावेळेला बऱ्यापैकी फिरता आलं मला जरा बाकीच्या सामाजिक कामात. आता नाही, आता कीर्तनामुळं नाही जाता येत कोणाच्या लग्नाला. मग गेलोत, बसलोत एका घरी चहा घ्यायला, बोलिलं. पहिला प्रश्न, मामांच्या अस्थी भीतीत 7 वर्ष झालं ठुले. आता म्हणजे मामा म्हणजे तिचे सासरे. भिंतीला एक देवळी होती, त्या देवळीत हाडं ठुले आणि देवळी लिपून घेतली. आणि 7-7.5 वर्ष झालं आणि ते काय नेताच राहिल्या, हरिद्वारला न्याच्यात म्हणून ठुल्यात. मी म्हणलं, बाई काय तुमच्या मामाचं पुण्य असेल तर हरिद्वारची गंगा तुमच्या घरात येईल ना. जरा जवळचे पाहुणे होते. मी म्हणलं, तुमच्या आणि मामांच्या सोबतच असते नेवा हरिद्वारला, डबल तिकिटाचा खर्च कशाला करायचा, तुमच्या आणि मामांच्या. अण्णा तो निषेध आहे. अस्थी घरात ठेवायची वस्तू नाही. त्या का पैसा आहे, ते का सोनं आहे, का ते धान्य आहे, का ते द्रव्य आहे गोविंदबुवा, काही नाही. अस्थी घरात ठेवायची वस्तू नाही. चुके ती ठेवायचीच असेल, आपला श्रद्धा आहे, आपल्याला हरिद्वार, ऋषिकेश, बद्री, कुठं मातृगया, पितृगया कुठं जर न्यायची असेल तर त्याच्यासाठी आयनाचा भेद सांगितला. उत्तरायनो दक्षिणायनो एकमायन भेदायाम अस्ति विसर्जितस्ततेवचा. एका आयनाच्या दक्षिणायत न्या किंवा उत्तरायणात न्या, तुम्ही 20 आयन त्याच्याहून जाऊ देता, हे कसं शक्य आहे? 6 महिन्याचं एक आयन असतं, किती वर्ष ठेवता? ही काय आपल्या मनाची जहागिरी आहे का काय? असं आपण करीत राहतो. आपल्याकडे एक दुसरी पद्धत आहे बघा. आपल्याकडे माणूस मृत्यू पावला की लोक पाणी पाजायला मसन वाटत, देवाला दर्शनाला रांग धरतात, अशीच धरतात, नाही पाजतायत बाकीच्यांना पाणी. पण काय होतं अण्णा, लोकायला वाटतं अण्णा भावकीचे त्यानं पाणी पाजलं नाही. होय सतीशराव, जवळची भावकी बाबा पण त्यानं ते बेल घेऊन पाणी पाजलं नाही, अशी एक भावना दुखावल्या जाती म्हणून पाजतात. पण चुकीच्या गोष्टी आहेत. कोणीही कोणाला मशानभूमीत पाणी पाजू नये. ते त्याच्यासाठी पोषक नाही, ते पात्रात नाही, ते शास्त्रात बसत नाही, ते पुराणात बसत नाही. हा नाही, त्याला पाजा ते मग मला गळे ठकीत विचारा ना तुम्ही. तुमचं असं असतंय, तोंडाला साबण लावल्यावर शास्त्र सांगा. हो सर, आडमुठच कारभार नाही. हे महाभारतातला भीमच आपल्यासाठी विठाला 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 विठाला. आता खिशा देन बाळू महाराज तुमच्या, केव्हा फोन लावून विचारायचं काय ताण आहे त्याला? ते काय ऋषिकेश हरिद्वारचा आहे का कुठल्या दुसऱ्या राज्यातला आहे? आणि जरी पाजायचं असेल, माझं मते एकदम नियम मोडणं वारकरी बुवा सोपं पडत नाही. पाजायचंच ना पाणी तर आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणूस गेला त्याला पाजायचं. 70-75 वर्षाच्या 20-25 वर्षाच्या माणसाला 80 वर्षाच्या माणसानं ते हातात बेल घेऊन पाणी पाजणं मूर्खपणाचं टोकेन. ते उलटी प्रक्रिया आहे ना, ती निषेध प्रक्रिया आहे ना, ती शास्त्राच्या चौकटीत बसत नाही ना ती.
आपण सुरू करतो काही 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 सुरू करतो, काय विषय नसतो त्याला. एक दुसरा सिद्धांत सांगतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये अंत्यविधी करत असताना डोक्याला कपडा नसावा. मुस्लिम समाजाचा आपल्या विरुद्ध. मुस्लिम समाजामध्ये डोक्याला कपडा बांधल्याशिवाय अंत्यविधी करता येत नाही, ही त्यांच्या धर्माची प्रणाली आहे. आणि आपल्याकडे आता मला फेटा असेल मी बगलात घ्यायचा, टोपी असेल खिशात ठेवायची. भडागणी देताना, फक्त भडागणी देताना ते छातीवर ठेवतात ना पिंडी, त्यावेळेला आपलं डोकं उघडा असावा, असा आपला धर्माचा सिद्धांत सांगतो. काय नसतं कोणाला. सरपण टाकणारे पण टोप्या काढीत नाहीत, ते रचणारे असतात का ते पण नाही. ह्या ताना पाण्यात यायच्या, इकून टाक तिकून टाक, असं कर तसं कर. जसं यांची PhD झालेली आहे सरण रचण्यात. इतक्या जोरात बोलतात ते, इतक्या जोरात. त्यांना काही सोयर सुतक नसते ना, ते ह्या आवाके चवाके बोलतात, पार 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 बोलतात. वा, असं वाटतंय सगळं झाल्यावर त्या प्रेताच्या बाजूला याला पण झोपवावं. इतके नालायक कोणी बोलतात, काय काय अमानुष बोलतात, ऐका वाटत नाही त्या बडव्यांचं. मूर्खपणा असतो त्यांच्याकडे ते. पण काय तिथं कोणाचं चलत नसतं ना, ती मशान शांतता असते ना, ती तिथं काय चालत नसतं कोणाचं, काही बोलतात बडवे. नियमाची प्रणाली असावा. चला, मुलगा परत आणून दिला, तो पुन्हा मृत्यू पावला. त्याच्या अस्थि संचयाला जगाचे मालक केले, अस्थि सावडायला. अस्थि सावडणं हा विधी कशा करता, हा एक मुद्दा आहे. सर्वांच्या साक्षीनं पवित्र गंगेत अस्थि विसर्जित केल्या, याला एक अस्थि संचयाचा प्रभेद आहे. त्या टाकायच्या, त्या गंगेत विसर्जित करायच्या. कारण गंगा ही पवित्र आहे. गंगा पापम शचितापम कल्पतरु दैन्यस्तदा, पाप शालन करते ती गंगा असते. म्हणून गंगेमध्ये अस्थि विसर्जित करतात. गंगेमध्ये ती क्षमता आहे. अजून लक्षात घ्या, ढालेगावला आपल्या प्रांतातल्या कितीतरी अब्जानं लोकांची अस्थि पडल्या असतील, पण तुम्हाला पावसाळा गेला की एका करडीच्या एका भागा इतके, करडीचे 2 भाग होतेत ना, करडीच्या एका भागा इतकी अस्थि तुम्हाला गोदावरीच्या पात्रात सापडणार नाही. का? अस्थि सामावून घेण्याची ताकद गंगेत आहे. अस्थि सामावून घेण्याची ताकद गंगेत आहे. याला विज्ञान पण डोकं लाईत असेल, विज्ञानवादी लोक सुद्धा डोकं लाईत असतील. याती क्षमस्व अस्थि ही जाये, यात गंगोदक भयो हो विरस्तो वात्सल्य जायते क्षमस्व प्राणास्ती. हा गंगा ही अस्थीला इतकं क्षमस्व करते, इतकं क्षमस्व करते की स्वतःच्या अवदानातला स्वीकारून घेते आणि अस्थि जलमय होऊन जातात. इतकी मोठी. म्हणून गंगेत अस्थि विसर्जित करायची असतात. आपल्याकडे पुन्हा एक नियम असतो. जे गाडग्यात पाणी तापवलं होतं ना शेवटची आंघोळ घालायला, आज हेच सांगतो 2-4 गोष्टी. त्या गाडग्या खालची एक गौरीचा ढेपसा माती करून आल्या पाणीत भरून ठेवते, तर तिथं ते ठेवते. त्याच्यातली थोडीशी राख कपाळाला लावते. त्याचं कारण सांगू? शुद्धो येती भस्म लेपनश्य जायते. गाईचं शेण जाळल्याच्या नंतर जे भस्म तयार होतं का, त्या भस्माची ताकद जगात कुठलंच भस्म करू शकत नाही. इतकं ते भस्म श्रेष्ठ असते. म्हणून शिवजींना अर्पण करायला एक तर चिताभस्म असावा, मेलेल्या माणसाची राख असावी एक, अन्यथा गाईचं शेण जमिनीवर पडू द्यायचं नाही. शेण पडत असताना हातावर झेलायचं आणि पात्रात वाळवायचं त्याचे गोळे करून, आणि ते गोळे पात्रातच जाळायचे. धरणीचा जमिनीचा स्पर्श न होता जाळलेले गोळे ते भस्म भगवान शिवजीला 10 क्विंटल सोनं अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि ते भस्म गाईचं असते, ती गौरी असते. आता त्या तोलाचं जरी नसेल तर त्याच्या तत्वात असते. आणि म्हणून ते राखुंड कपाळाला लावायचं असतं. कपाळाला चक्षुया अस्ति तेषु घ्राणमेवचः श्रवणेंद्रियाः आननपुटा शुष्मी भय जायते. ती राख तितकी जागा शुद्ध करत असती. कारण प्रेत जाळून आल्याच्या नंतर दूषित वारं आपल्या अंगावर येत असते, ते धूर येते, दूषित येते. माणूस मेल्याच्या नंतर ज्या पेशी विषारी बनतात, ते जीवाणू कीटक घातक ठरत असतात. म्हणून तर काही काही आजार झाल्यावर डॉक्टर बांधून देत होते, आता घरी गेल्यावर सोडू नका.
हे फक्त कोरोनाचंच नाही, याच्या आधी पण अशा पद्धती होत्या. तुम्ही लवकर या प्रेताची विल्हेवाट लावा असं अधिकारी डॉक्टर सांगत होते. की आता उघराडापडी करू नका, चांबाळाचोंबळी करू नका, घरी आंघोळ घालू नका, 5 मिनिटं ठेवा, लगेच स्मशानभूमीत न्या, असं सांगते डॉक्टर. म्हणजे हे शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे. याच्यातला प्राण गेला रे गेला की याचं रूपांतर अत्यंत घाणेरड्या याच्यात होत असते. म्हणून ते याची विल्हेवाट लावित असतात. योग असा आला म्हणून ती गौरी लावत असतात. तुम्हाला एक माहिती आहे, वास्तुशांती केल्याच्या नंतर 11 प्रकारच्या वनस्पती असतात, 11 प्रकारच्या. त्याच्यापैकी गौरी, गाईची रानशिनी गौरी लागत असते. घरातल्या सगळ्या वस्तूचं सूक्ष्मीकरण करण्याची ताकद गौरीत आहे. बसा, एवढी मोठी शक्ती. म्हणून ती गौरी माणसाच्या प्रेताच्या वेळेला सागाच्या लाकडाचा जाळ करता आला नसता का? गॅस नसता का दारी ठेवता आला? स्टोन असता का दारी ठेवता आला? गौरीच का लागती? मुंबईला सुद्धा गौऱ्याच, दिल्लीला सुद्धा गौऱ्याच असत्यान का? एखाद्या कॉलनीत म्हशी असत्या का? एखाद्या कॉलनीत गाई? पण त्या इकत पाचका होत नाही, पण गौऱ्या घेणार आणि त्याच्यावरच ते पाणी गरम करणार. कारण त्या गौरीच्या धुरामध्ये जी ताकद आहे ती गावरान तूप अग्नीत टाकल्याच्या नंतर ताकद भेटते का त्या धुरात? म्हणून आपण आगारी भरण्याची पद्धती जेवताना आपण जेवतो ना, जेवायला बसल्याच्या नंतर विस्तव घेतात, त्याच्यावर थोडेसे बंधे तांदूळ टाकतात, शिजलेले नाही, आणि मग त्याच्यावर गुळ टाकतात, साखर नाही. आता नसल्यावर ते काय मग दगडापेक्षा इटकर मऊ, म्हणून साखर घ्यायची. ते चलत असते, तुम्ही आम्ही लावलेले टिपणं आहेत ते आपोआपलं ते हे. आणि मग त्याच्यावर ते नागिनीचा पान असं कधी कधी चुरगाळायचं, पण ते पितृपंधरवाड्यात असते, एरवी नाही. आणि मग ते तूप टाकायचं, आणि त्याचं जे धूर आहे का, म्हणजे आपण दूषित घेतलेला वायू त्या धुरानं शुद्ध होत असतो, आणि मग मनमोकळेपणानं जेवायचं, जठराग्नी तृप्त होत असतो. ही त्या धुरात ताकद आहे. म्हणून दारात ज्या 2-4 गौऱ्या पेटवल्या जातात का, सगळी दुःखाच्या सावधात काहोरलेली लोक असतात. कधी कधी कोणी आता अंत्यविधीला जायचं म्हणलं, आंघोळ कशाला करील? आलेला असतो. प्रत्येकाच्या जवळ जाणं, एकमेकाच्या श्वासानं, यानं त्यानं, हातस्पर्शानं, नाना प्रकारच्या गोष्टीनं विशुद्धता असती. आणि त्या धुरात एवढी ताकद आहे गाईच्या गौरीच्या, एवढी ताकद आहे की ते तितक्या लोकांना सुष्मी. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, होळी किती गौऱ्याची असती पेटवा, आणि 5च गौऱ्या मड्याच्या पुढे पेटवा, त्याचा वास वेगळा आणि याचा वास वेगळा. कधी बी तुम्ही याच्यानंतर कधी डोक्यात आणायचं तासा, मग तुम्हाला कळन गिरगावकर काय सांगत होता. येथे प्रेता संस्कार हे वैशान्यरोस्त तेवाच्या गोमुधज्जा येते तत्रहा यज्जा येते होलिकाती प्रिया. 50 पोते गौऱ्या होळीला टाका, त्याचा धूर वेगळा, आणि 5च गौऱ्या प्रेताच्या समोर त्या दारात पेटवा, त्याच्या धुराचा जो सुगंध असतोय त्याचा तो वेगळा. ते काय नाविन्य असेल, त्याच्यात काय असेल, मी काय तो तितक्या पुढं पोचलेला व्यक्ती नाही. मी सामान्य तुमच्यातला एक थोडेसे 4-2 पुस्तकं वाचणारा, तुमच्या समोर बसून प्रवचन कीर्तन सांगणारा व्यक्ती. मी काय फार असा तत्वज्ञानी नाही. विठाला 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 म्हणून आस्ती गंगेत टाकायची पद्धत आहे. योग असा आला, अस्थिला हात लावला आईनं, आईचे डोळे पाझरले, गुडघे टेकले मशानभूमीमध्ये, दोन्ही हात आपल्या मुलाच्या राखेच्या ढिगलात येत. तिच्या शुद्धांत कर्णाने वात्सल्याने राख आर्द्रतेत आली, ओली झाली, आणि राख अशी हातावर घेतली, आवाज दिला, कन्या, ए कन्या. जी आईसाहेब जी म्हणत होता, विटेवरचा मालक जी म्हणत होता. धावत आला मशानभूमीत, मुलाच्या प्रेताच्या जाळलेल्या त्या मड्याच्या जवळ गुडघे टेकून बसलेल्या बाईनं तोंड फिरवावं, खाली बसावं, देवानं पळत यावं. देवाचा डावा गुडघा तिच्या मुलाच्या राखेत बुडतोय, देवाचा डावा गुडघा तिच्या मुलाच्या राखेत बुडतोय, उजवा गुडघा एकीकडे आहे, आणि त्याचं कपाळ तिच्या चरणावर आपटतंय. माय काय काम आहे? पहिल्यासारखं करता येईल का रे पुन्हा? जसा समुद्रात बुडालेला वापस आणलास तसा मला पुन्हा वापस करता येईल का? ब्रह्मांडाच्या मालकाने पुन्हा 2दा दर्शन घेतलं. आई साहेब, 7व्या अवतारात मला माझ्या बाबांना परत आणता आलं नाही, यांना कसं आणता येईल? दृष्टांत संपला. किती मोठी व्यक्ती होती, ज्याच्या आईने विटेवरच्या मालकाला 12 वर्ष भाकरी घालावा,
ज्याच्या वडिलांनी विटेवरच्या मालकाला शैक्षणिक पाडे द्यावे, शिकवावं, इतके त्याचे वडील मोठे होते, इतकी त्यांची आई मोठी होती. ज्याला भगवान शिवजीच्या आणि विटेवरच्या मालकाच्या कृपेने पुनर्जन्म मिळतोय, गेलेला पुन्हा आयुष्य प्राप्त होतंय, एवढी मोठी शक्ती ज्याची, ज्याच्या आईच्या जगाचा बाप मशानभूमीत पाया पडतो, किती नाविन्य असेल, पण त्याच्या पण आयुष्याची माळ तुटली. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा. येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा. तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा. सांडोली पळती टाकोणी, पळती टाकोणी, पळती राणा पोरे, टाकोणी पळती राणा पोरे. हे टोकणे पळते, टाकणे पळते, टाकणे पळते, राणा पोरे, टाकणे पळते, राणा पोरे. किती मोठे असतील सांदीपणी, पण नाही आयुष्याची माळ तुटल्यावर जोडता आली. आपल्याकडे 34 महिला येतात, त्यांना नायिका म्हणतात, आणि 5 महिला आहेत त्यांना पतिव्रता म्हणतात. नायिकेपेक्षा पतिव्रता मोठी की पतिव्रतेपेक्षा नायिका मोठी? आपण नाही डोकं लावायचं त्याला. नायिका जर मोठ्या म्हणावं तर मग ह्या पतिव्रतेच्या यादीत आहेत, आणि पतिव्रता मोठ्या म्हणावा तर जगातल्या कुठल्या स्त्रिया त्या 34 बायकांची बरोबरी करू शकत नाहीत. इतकं मोठं नाविन्य. एक बाई पतिव्रतेच्या यादीत नाही, पण अमृत साठवायची ताकद तिच्यात होती. मग सांगा, पतिव्रता श्रेष्ठ का ती श्रेष्ठ? देवाला नाही अमृत धरता आलं, गरुडाला नाही अमृत धरता आलं, कदरूला अमृत प्राप्त झालं नाही धरता आलं, गरुडाला 2दा मिळालं नाही धरता आलं, बळीला प्राप्त झालं नाही धरता आलं, देवायला मिळालं, मोहिनीला पाहत राहिले. खोटी बाई होती ना, वरून बो आत, वरून बाई नातून बोआ. मोहिनी काय खरा बोआ होता का? पंढरपुरातला मालक मोहिनी झालता, वरून बाई होता ना आतून बोआ होता, तरी ब्रह्मदेवासारखा माणूस त्याच्याकडे बघून पाकळतोय. किती किती विचित्रपण आहे, किती विचित्रपण आहे. अशी 43 देव त्या रूपाला बघून भळभळले. अमृत होतं त्यांना प्यायला, पिता आलं का? ते तिलाच पाहत राहिले. तरी देवानं सांगितलं, ऐका रे ऐका, मी खोटी बाई आहे, आतून बुवा आहे, मी साडी घातलेला बुवा आहे, मी बाई दिसतोय तुम्हाला पण आतून बुवा आहे. कुठं ऐकले कोणी? पण ज्या बाईनं अमृत आपल्या नवऱ्याकरता साठवून ठेवा, ती बाई किती मोठी असेल. तसा नवरा तिचा नालायक होता. 4 रावणापैकी 1 रावण होता. कधी कधी वाची जा, रिकाम्या वेळात चांगलं वाची जा. काय होतं, एक आत्मिक समाधान भेटत असते. चांगलं वाचा, चांगलं वाचा,
विश्वाचा मालक तुम्हाला वाचील. काही नाही वाचायचं, काही वाचण्यात आनंद नाही अण्णा. हे उग तुम्हाला एक सांगू का, पेपर हा किती वाचावा आणि कशा करता वाचावा याचं मर्मत नाही. काही काही गोष्टी पेपर मधल्या अशा आहेत की त्या तुम्ही वाचिल्याच्या नंतर त्या दुरुस्त करू शकत नाहीत आणि त्याला काहीच तुम्ही तोंड देऊ शकत नाहीत. उलट तितक्या वेळापुरती तुमची मेमरी चलबिचलित होत असते. थार दिशा अपघात पाहिला, अरे बापरे, आज एका कुटुंबातले 4 माणसं गेलेत. पेपरवर पाहिलं, मी नाव्याची तर होतो, ते लगेच एक जण दुसरा सांगू लागला, मला आयतच पाठ झालं. ते दाढी करायला गेलो होते तिथं ते दुसरं, अरे बापरे म्हणलं. म्हणजे विचार करा, ते वाचिल्याच्या बरं त्याला सायकल नाही, फायकल नाही, काय नाही, जे वाचवायला ते झाली की नाही तितक्या वेळापुरती त्याची. काही गोष्टी तुम्ही जितकं दूषित पाहता का तितकं तुमचे विचार दूषित होत असतात. ठीक आहे, राजकारणी असेल, विलक्षण परेड असेल, इकडं कोण निवडून आलं, तिकडे किती पडले, तिकडे किती गेले, इकडे किती वावले, तितक्या पुरता त्यानं पेपर पाहा. काही गोष्टी ठीक आहेत. काही माणसं इतका पेपर वाचितेत, इतका पेपर वाचितेत की त्याला वाटतं याच्यातलं एखादं अक्षर जर वाचायचं ठुलं तर आपले पूर्वज नरकाला जातात का काय. 2-2 महिन्याला काच बदलायलीत काय काय, इतके पेपर वाचिते. काय त्याच्यात ते पेपरामध्ये तुम्हाला. बरं ठीक आहे, देशाच्या काही गोष्टी त्याच्यात दिल्या असतील तरी तुम्हाला त्याचे काय कुठं न्याय मिळालेत आणि ते काय त्या कागदात भेटणार आहे. काही काही वाचतात माणसं. अरे विश्वात असं काही वाचायचं आहे की ते वाचिल्याच्या नंतर आपल्याला जगाचा मालक वाचवेल, इतकं मोठं नाविन्य. बाकीचं वाचिल्याच्या नंतर सामाजिक बांधिलकी जोपासता येते आणि नुसते पुष्कतक वाचिल्याच्या नंतर एखादं पद मिळू शकते. माझ्या जीवनात 5 कलेक्टर आले, म्हणजे भेटी गाठीचा योग आला. फारसं लग्न, फार जवळीकता त्यांची. मला काही गरज पडली नाही बिचारायला काम सांगायची. आपलं काम पंढरपुरातला करायला आणि कशाला खालच्याला सांगायचं. आणि काही गरजच पडली नाही ना. मला सांगा, आपले डोळेच दुखणं, डॉक्टरकडे कशाला जायचं. काही गरज नाही. संन्याशान लुगड्याचा भाव करायचा नाही, बायकोत नाही त्याला, त्यानं कशाला लुगड्याचा भाव करायचा. चुकीच्या गोष्टी आहेत ना ते. पण माझ्या जीवनात मी सहज विचारायचं, का हो ते मागे एकदा असं तुमच्या जिल्ह्यात झालं तर त्याला तुम्ही कसं निवारण केलं. ते म्हणले, महाराज मी दिल्लीला क्लास केले आणि दिल्लीला क्लास केल्याच्या नंतर कलेक्टरची परीक्षा पास झालो. पण एवढी जनावरं अतिवृष्टीत वाहून गेले, ते आमच्या पाठात शिकलं नव्हतं. ते मला तिथला ग्रामसेवक, तिथला तलाठी, जिल्हा परिषदचे काही लोक, काही या सगळ्या लोकांची मीटिंग लावली. मग त्यानं सांगितलं, हे कोणी खेड्यात शिकलेलं, कोणी वड्याचं पाणी पेलेलं, कोणी कुठं शिकलेलं, त्याला त्यांनी त्या आपत्तीवर निवारण करण्याची ताकद त्याच्यात होती. फक्त शिक्कामोर्तब आमचं. दिल्लीला क्लास करून शिकलेलं त्याला इकडे प्रापंचिक बांधील की काय करणार आहेत खालच्या, त्याला काय लक्षात येणार आहे. त्याला कलेक्टर असेल, मी वाईट म्हणतो असा विषय नाही, पण त्याला बाकीचं काय करणार भैया, काय कळू शकतं त्याला. जाऊ द्या, जास्त इचकी नको. पुन्हा लोक शाळा सुटली तर पोरं म्हणतील आता आपल्याला कलेक्टर व्हायचंच नाही, याचे परिणाम असे होऊ नये. मला सांगायचं की काही गोष्टी वाचत जा, त्याच्या त्या बाकीच्या गोष्टीत उतरत असतात त्या. चंद्रसेना नावाची स्त्री, हिने अमृत साठवलं आणि चंद्र सूर्याला स्वतः प्रत्यक्ष सांगितलं, ए दिनपती, ए निशापती. निशापती म्हणजे चंद्र, दिनपती म्हणजे सूर्य. तेजो कांती भय भास्करो दिनपती निशापती भय व्याप्तिर्जन्य कृत्रहा ममम ललाटम प्रपटले कुमकुमम आर्जितम तम जायते सर्वानाम चिरकाल संस्थितः. हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या कपाळावर चुकून खुपसायची ताकद कोणात नाही. काय बाई असेल होती, किती मोठी बाई असेल, पण हिचं कुंकू त्या दिवशी पुसलं, एक संन्यासी फुटला. एका संन्याशानं चूक केली, त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. हो, ते भुंगे मारले. चला असू द्या. बाई किती अधिकारी होती सांगतो तुम्हाला. ज्या संन्याशाने भुंगे मारले त्याला शाप द्याला, ही शेपटी तुला राहणार नाही. रामेश्वरला शेपटी नाही मारुतीरायला. आणि ज्या पायाच्या अंगठ्यानं पंढरपुरातल्या मालकानी तिचा पलंग मोडला, तिनं शाप दिला, याच अंगठ्याला बाण लागन तू जाशील. भिल्ले विंधिले शारंगधर. काय बाईची ताकद असेल वारकरी बुवा.
शाप दिल्यावर देव त्या तिथीला मरतोय. मरतो हा शब्द ऐकायला बरा वाटत नाही, पण दुसरा सांगू कोणता? देवाला इहलोकातली यात्रा सोडावी लागती त्या बाईच्या म्हणण्यानुसार. महाराज विश्वातला एक नंबरचा संन्यासी, बुद्धिमतान वरिष्ठम, त्याच्यासारखा निष्कलंक कोणी जीवन जगलेला माणूस नाही. पण त्याला बिना शेपटीचं रामेश्वरला राहावं लागतंय. काही बाई असेल, पण त्या बाई अमृत नवऱ्यासाठी प्राप्ती स्थापित केलं. इतकी बाई जगात आधिपत्यात, ती 34 नायिकेपैकी एक चंद्रसेना. तिच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली, तुटला आयुष्याचा दोरा. किती मोठी अधिकारी बाई होती. या 34 पैकी गांधारी एक बघा. लोपामुद्रा एक बघा. रेणुका एक बघा. कोणाची पत्नी रेणुका? जमदग्नींची. जमदग्नीची पत्नी रेणुका. काय ताकद त्या बाईत. स्नानाला गेल्याच्या नंतर ती तांब्यात पाणी आणत नव्हती. स्नान आटपलं, गंगेच्या पात्रात पहाटेच्या सूर्योदयाच्या अगोदर स्नान करायचं. अंधारात पातळ नेसायचं, दुसरं पातळ पिळायचं, खांद्यावर टाकायचं आणि नेसलेल्या पदराचा वटी पदर पाण्यात घालायचा आणि वटीत पाणी आणायचं. वटीत पाणी आणायचं आणि त्या पाण्यानं मालकाचे पाय धुवायचे. असेल का ताकद कोणाची? 34 नायिकेपैकी ती एक येते. एवढी मोठी शक्ती, एवढी मोठी शक्ती. अण्णा तितक्यानं नाही. ब्रह्मांडाचा मालक तिचा मुलगा परशुराम म्हणून जन्माला येतोय. तुमच्याकडे मंदिर आहे तिचं, तिथेच भागवत केलं तर मी. या तिघीची यादी सांगतो, आपल्या वेळेस संपवतो, कारण एक दुःखद घटना एखाद्याला माहीत नसेल सांगतोय. पहाटे मला वाटतं एक दुःखद घटना घडली. वयोवृद्ध तपोवृद्ध गुरुजी होते, शिक्षक होते. वृद्धापकालाने त्यांची इहलोकातली यात्रा संपली. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. इहलोकातली यात्रा त्यांना सोडावं लागले. त्यांच्या अंत्यविधीचा टाईम 2चा 1:30 दिलेला आहे. आपण त्या वेळात सोडलं म्हणजे सगळ्यांना तिकडेही जाता येईल. एकमेकाच्या दुःखात माणसानं 2 दारी गेलं पाहिजे, एक मरणादारी आणि तोरणादारी. 2 गोष्टी पुण्य साकारातल्या असतात. मृत्यूला शेवटचा निरोप द्यायला जावा, हृदयानं हृदयाची लिंता मानावी आणि लग्नाच्या ठिकाणी अक्षदा टाकण्यासाठी जावं. आता जावं म्हणून आमच्या धर्मसिद्धांतात एक त्याची वर्णी आली. अंत्यविधीला गेलेला माणूस तिकून आंघोळ करून आला तर 14 काशीच्या आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते. मी पहिल्यांदा 4च सांगायचो, हे पुन्हा नंतर वाचीला एक पुरावा. अंत्यविधीला मातीला गेल्याच्या नंतर तिकूनच जर वाटात नदी असेल आणि आंघोळ करून वल्या कपड्यानं जर घरी आला आणि घरी येऊन एकदा पुन्हा आंघोळ केली तर काशीच्या 14 आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते. लग्नाला गेल्यावर 100 लग्न लावल्यावर तिथले न जेवता जर लावले तर 4 धाम केल्याचं पुण्य प्राप्त होतं. पण उद्यापासून खाचात नाहीत नुकती. हा हो, मग ते काय कुठं म्हशीच्या कोयठ्यात टाकायचा का काय टाकायचं, असं काय काय असतात काय काय गोष्टी. हे शास्त्रानं सांगितलं कशा करता माहिती का अण्णा? तुम्ही एकत्रित जा. माणसं एकत्रित येण्याची साधनं ती आहेत. लग्नात एकत्रित जा, एकमेकाच्या आड्यागाड्या दूर करा, प्रेमानं जा. आणि अरे किती आड्यागाड्या असत्या, निदान मेल्यावर तरी जवळ जा. हे सांगण्यासाठी साधू संतांनी नियम लावलेले आहेत. ते बाई जात राहिल्या. बऱ्याच ठिकाणी प्रेत टेकण्यात आलं. शेवटचा मुक्काम झाला राणी सावरगावला, एक मुक्काम झाला औरंगाबाद जिल्ह्यात गोलटगावला. असे 19 मुक्काम झाले. बाकीचे मुक्काम लक्षात घ्या, मला सगळे सांगता येतात. तुम्ही म्हणता तुला पाठ नाही, मग बाकीचे काऊन सांगा ना. तुम्ही बी लक्षात ठेवत जा, किंवा दुसरा महाराज आला विचारायचं त्याला. कारण तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक वाचित राहतील. तुम्ही नाही हुशारी केली की मग आमचं चलत यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला चलत राहतं. काय तर आहे की नाही सुरेश बोते? तुम्ही हुशार व्हायचं. अहो तुम्ही इतके हुशार झाले पाहिजे की आमच्या बोलताना कष्टातून घाम निघला पाहिजे. अरे बाप रे, आता काय सांगावं लोकांच्या पुढे असं वाटलं पाहिजे. परशुराम नावाच्या मुलाला सांगितलं, बाळा मला आवडेल तिथे अंत्यविधी कर. आवडला माहूरचा डोंगर, तिथं अंत्यविधी कर. बाळा एक नियम आहे माझा, मला भडाग्नी दिल्याच्या नंतर मी 3 हाका मारीन. 3 हाका मारल्याच्या नंतर तू पाठीमागं बघायचं. भडाग्नी दिला की गाडगं फोडतात. कुळनाम रूपाशी दिली तिळांजुळी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. देहूतल्या मालकांचं वाक्य म्हणून गाडगं फोडण्याची पद्धत आहे. बरं तोंडावर उलटी मुठ का मारतात याचंही शास्त्र आहे. किती किती सांगायचं, पण पुन्हा कधी बघू.
पहिला आवाज आला परशुराम. आईनं सांगितलं होतं मागं पाहायचं नाही, पण दुसरा आवाज कोमल आला, परशुराम. कोमल आवाज आला. आई हाक मारते, मागं फिरून पाहिलं, इतकंच प्रेट वर आलतं. म्हणून विश्वात तितक्यात डोक्याची पूजा आहे, रेणुक्याच्या पूर्ण शरीराची पूजा नाही, फक्त तांदळाचीच पूजा आहे. काय ताकद असेल त्याच्या पाठी. मग रेणुका पुराणातला सिद्धांत आहे. ती 34 नायकीपैकी एक माऊली आली, चंद्रसेना रेणुका 2. चला, महर्षी अगस्तींची धर्मपत्नी किती मोठी बाई. रावणानं पाठवलेली काही राक्षस, त्रिशरा, खर, दूषण, ही 14 अशी कितीतरी राक्षस आलती. त्याच्यातला एक नालायक राक्षस सागरात जाऊन लपला. घरी आले सांगितलं, मुद्रा. कधी लोपा म्हणायचे, कधी मुद्रा म्हणायचे. हे लोपा मुद्रा. जी मालक, ते मूर्ख राक्षस समुद्रात लपलंय ग, काय करावं, काय करावं, काय करावं. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, दारुरकर शास्त्री सांगायचे, डोंगरोजी महाराज सांगायचे. तिनं पात्रात जेवायला वाढलं. तेजो भयस्थितो ललाटम प्रपटले आरजीवो भास्करो दिनकरो सकला स्थिततेजायाम पती परमेश्वराय नमः. भोजन केलं. कागमणी एवढ्या एवढ्याच कोरा खाल्ल्याच्या नंतर पोट भरतंय, इतकं इतकं केल्यावर पोट भरतंय. आज तुझ्या हातचा एक घास खाल्ला की तृप्तीचा ढेकर जा म्हणे. आज तुम्ही तृप्तीचा ढेकर याच्या करता दिलाय, तुमचं उदर इतकं मोठं झालंय की त्याच्यात समुद्र बसू शकतो. त्याचे 4 श्लोक आले पुढं, तो पुढचा विषय. कधी योग आला तर पुन्हा सांगेल. सगळं कसं सांगता येईल. जमीन 300 एकर, बैल 2, अन्न कशी पाळी होईल. आणि मग सागराच्या तीरावर गेले. एकाच म्हणे माझा पिता जायाने प्राशीला. एका खोटाच समुद्र पेला. एवढं उदर होण्याची ताकद कोणाची ताकद आहे? बायकोची. पंढरपुरातल्या मालकाला ठराविक नालायक मारायचे होते, पण ते नालायक पंढरपुरातल्या मालकाच्या हातानं मरत नव्हते. याचं एकमेव कारण होतं, त्यांच्या बायका अधिकारी होत्या. चंद्रसेना अधिकारी होती म्हणून ते मरत नव्हतं, मारुतीरायला जावं लागलं. उरंदा अधिकारी होती म्हणून जालिंदर मरत नव्हता. मंदोदरी अधिकारी होती म्हणून रावण मरत नव्हता. रावणाला मारण्यासाठी त्याचा भाऊ फोडावा लागला. त्याच्या बहिणीच्या मनात नालायक विचार आणावं लागले. शास्त्र आहे. तुम्हाला एक सांगू, कौरव मरत नव्हते राजे हो, कौरव मरत नव्हते. कौरव मारण्यासाठी सगळ्यात मोठा पापी व्यक्ती बोलवला त्यांचा मामा, फार मोठा. सांगतो पुढचा मुद्दा एक, पुन्हा आठवत नाही मला. भीमाला सांगितलं, दादा दुर्योधन समोर आला की गदा हाना. अशी गदाच फिरवायचा भीम, कर 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 सोडायचा. देवान म्हणायचं थांब उद्या, थांब थांब उद्या. असं करता करता 10-12 दिवस गेले. भीमानं सांगितलं, देवा आज गदा असा अन्साट्यात आला, नेम धरलाय, एका ठोक्यात मांडी उडीणार. तुम्ही थांब म्हणता, उद्या म्हणता, आणि उद्या असं नेम धरला की परवा म्हणता. नेमकं काय? अरे बाबा मी का तुझ्या विरोधातला आहे का काय? गाडीत तू याच बसायला प्रचार तू आज करायला. गाडीत तू ह्या बसून प्रचार दुसऱ्याचा करीन मी. असं नाही मोह काम. मी तुझ्याच गाडीत बसलो, तुझा तुमच्या हिताचं काम करतो ना. मी सांगतो त्यावेळेला मारणं. आणि मग सांगितलं आता गदा मार. आणि गदा मारल्याबरोबर दुर्योधन खाली पडला. संध्याकाळी विचारलं, इतक्या दिवस का नाही मारू दिली? कारण दुर्योधन त्याच दिवशी चुकला होता. त्या दिवशी आईचं दर्शन घेऊन आला नव्हता. ज्या ज्या दिवशी दुर्योधन आईचं दर्शन घेऊन आला, त्या दिवशी दुर्योधनाच्या भोवताल आईच्या कर्तव्याचं, पातिव्रत्य मातेच्या सत्वशिलाचं तेज भोवताल फिरत होतं. भीमा, गदा तर तू कधीच फुटली असती, पण हातही निष्ठून गेला असता. इतकं पतिव्रतेचं तेज आहे. पण आज नालायक दुर्योधन आईच्या पाया पडून आला नाही, म्हणून तुझ्या गदेचा प्रहार केलाय. दुर्योधना मारिली गदा. हो, मग गदा इतकी ताकद होती गांधारीची. भीमाचं पंढरपुरातल्या बालकाचं चालत नव्हतं त्याच्यावर. एवढी अफाट शक्ती होती, अफाट शक्ती पतिव्रतेची. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. वनामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी आहेत. कौरव मृत्यू पावल्याच्या नंतर तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. वनात गांधारी आणि
धृतराष्ट्र. तर त्या वनामध्ये हिंस्र पशु असायचे. वाघ, सिंह, लांडगं, कोल्हे, तरस, बिबटे आदी करून ती पशु पक्षी होती हिंस्र. अशी पावलं वाजल्याबरोबर धृतराष्ट्रानं गांधारीच्या मांडीवर हात टाकायचा. गांधारीच्या मांडीवर हात टाकायचा. कुलकर्णी काका, गांधारीच्या अंतकरणातलं पतिव्रतच्या सेवेचं कवच मालकाच्या अंगावर गेलं की वाघ फिरून जात होता. फिरून जायचा अण्णा. वाघ वापस फिरायचा. हे याला बोच करायची ताकद आपल्यात नाही, कारण हे पतिव्रतेचं कवच आहे त्याला. इतकी मोठी ताकद. कालांतराने धृतराष्ट्र वनात एकटा फिरू लागला. फिरायला गेला, वापस आला. अंध होता तो, चापून फिरायचा. विचारलं पत्नीने, वापस का आलात? गांधारी, मला काही माझ्या घ्राण देवता म्हणजे नाकाला असा सुगंध आला की सिंह बसलेले होते. सुगंध आला. गांधारीनं सांगितलं, मालक, विश्वातला एकही हिंस्र पशु नाही की ते तुम्हाला बोचकारू शकेल किंवा चावू शकेल. ही कोणात ताकद नाही. 15-10 मिनिटात आपण आठवू. ते तुम्हाला बोचकारू शकत नाही. तर प्राण्याची भाषा कळणाऱ्या एका व्यक्तीने विचारलं. प्राण्याची भाषा कळणारा एक व्यक्ती होता. त्याचं नाव होतं अश्वपती नावाचा राजा. हा दशरथ राजाचा सासरा होता. हा कैकेयीचे वडील होता, हा अश्वपती. त्याच्यानंतर प्राण्याची भाषा कळणारे काही साबरी विद्येतले लोक होते. ते साबरी विद्येतले लोक नवनाथांच्या नाथ परंपरेत येत असतात. साबरी विद्येची लोक नाथ परंपरेत येत असतात. त्याच्यापैकी महाभारतामध्ये कणाश्व नावाचा एक गंधर्व होता. तो शापामुळे खाली आलता आणि या गंधर्वाला प्राण्याची भाषा कळत होती. त्यानं पाहिलं, हा धृतराष्ट्र एकटाय भोवताल 5-25 सिंहाचा मेळे तरी बोच करीत नाही. किमक्को होती हा दंता भयत्वी यत हिंस्राति जायते पशुयाम अंधायती सर्व पुरुषानाम विस्तृतोति जायते. किमा काय भाषा आहे गोड, काय नाविन्य असेल त्या शब्दात. अरे काय दात आहेत तुमचे. तेजो दिवाकर भया. अरे तुम्ही जांभळी दिल्यानंतर सूर्याचं तेज कमी होते. असले शिव होते ते. अरे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर ललकार खेळायला लागले तर चंद्र ढगाच्या आड जातोय. इतके बिबट्याचे जात तेजस्वी आहेत. तुम्ही याला का बोच करीत नाहीत? तर काही प्राण्यांनी सांगितलं, इतका पापी, इतका पापी, इतका पापी, इतका पापी, याला बोच करून आम्हाला पाप घ्यायचं नाही. हे एका पुराणाचा सिद्धांत आहे बरं का, याला काही खरं मानायचं नाही. पण काही प्राण्यांची अशी भाषा झाली त्या कर्णवाला, अरे अखंड पत्नीचं तेज याच्या भोवताल फिरतंय, आमचे नख याच्या पुढे काहीच नाहीत. इतकी बाई 34 नायकी पैकी एक, एवढी श्रेष्ठ बाई. वनात एके दिवशी बसले. पुढचा विषय सांगायची गरज नाही पण सांगतोय. गांधारी इकून बसली, पलीकडून धृतराष्ट्र बसले आणि पावला असे टप 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 वाजत होते. पावला खाली पानं चुरा होत होत्या, काड्या चुरा होत होत्या, पाचोळा चुरा होत होता. असं वाटत होतं 2-4 सिंह आलेत का काय. गांधारीनं पटकन हात उचलला आणि धृतराष्ट्राच्या मांडीवर टेकला. तिला वाटलं यांना झोप लागली का नाही, आता सिंह जवळ आले, यांना बोच करतो. गांधारीचा हात मांडीवरला काढा आणि खाली टेकला. गांधारीने विचारलं, प्राणनाथा जी. जी कसं म्हणेल नवरा. प्राणनाथा, हो ग काय. तुमच्या मांडीवर मी हात ठेवला, तुम्ही बाजूला केला, तुम्हाला सिंहाची भीती नाही. सिंह मला मारून पाप प्रदान करणार नाही. आणि आता आलेला सिंह नाही गांधारी, कोण असेल. इथे येण्यासाठी एकच व्यक्ती भाऊक आहे. देव मला दुरावलाय, तो येऊ शकत नाही. माझ्या पुतण्यांना मी त्रास दिला, ते येऊ शकत नाहीत. इथे येणारा एकच आहे, तो फक्त आहे इदूर. इदूर हा वाक्य ऐकत होता आणि धृतराष्ट्राच्या पायावर डोकं ठेवलं. दादा वनात हेस होय म्हणले. वहिनी साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं.
धृतराष्ट्राने कडकडाटून मिठी मारली विदुराला. मागचा पुढच्या जन्माचा प्रसंग विचारला. चला असो. त्या वनामध्ये आपल्या मालकाला कवच देणारी 34 नायिकेपैकी गांधारी होती. गांधारीनं दुर्योधनाचा पुन्हा दुर्योधन तयार केलता. राखेचा दुर्योधन केला. उजव्या हातावर ठेवला. कृष्णा, एक लक्षात ठेव, माझ्या 100 कार्ट्यांनी तुम्हाला पांडवांना त्रास दिलाय. 100ला 100 मेले, त्याच्यातला एवढा जिवंत कर. उद्या धर्माच्या डोक्यावर छत्र धरील. धर्म जर बाहेरगावी गेला तर धर्माच्या पादुका सिंहासनावर ठेवील आणि त्याच्या पादुकावर छत्र धरील. याला जिवंत कर. पण पंढरपुरातला मालक लय हुशार होता. त्यानं 2 नंबरच्या राजकारण्याकडे तोंड केलं. त्याचं नाव होतं विदुर काकाने. विदुर काकानं सांगितलं नको, पुन्हा महाभारत सुरू होईल. काका हुशार होते. राजकारणात काका इतकं राजकारण कोणालाच कळालं नाही. कृष्णाला कळालं नाही. तसे कृष्ण 1 नंबरचे. मोठ्या माणसाला 1 नंबर द्यावाच लागतो. तो जगाचा मालक आहे ना. पण राजकारणातला 1 नंबरचा व्यक्ती विदुर काका होते. कारण कुठलेही राजकारणाचं सूत्र विचारायला भगवान कृष्ण परमात्मा विदुराकडे जायचे होते. उगा आपण लावतो चल विदुरा घर जावे, त्याचंच काम होतं. त्याच्या कामाकरता जात होता ते विदुरा करता. ते मग राजकारणाच्या चौकटी विचारित होता. आणि 5वा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 मिनिटात सांगतो. परवाला शिवजयंती झाली. आज काय ते कीर्तन नाही, पण कीर्तन आहे ना, त्यानिमित्ताने एका चांगल्या राजाचं 2 मिनिटात वर्णन करतो. माझ्या श्रीमंत श्री तुकोबरायाचं मत होतं, जाई हो तू माते नकरी साया सामी विष्णुदास तैसे नको. परस्त्रीला माय म्हणणारी तुकोबराय. परस्त्रीला माय म्हणणारी तुकोबराय. ज्या ज्या स्त्रियांनी त्या प्रांतातले प्रांतीय राजे भ्रष्ट करून टाकले, अशा स्त्रीनं स्नान करून तुकोबरायची श्रोता व्हावी, इतकी दृष्टी तुकोबरायची गोड होती. एक सांगू तुम्हाला, एक स्त्री तुकोबरायचे शिष्य होते निळोबराय. आणि निळोबरायचा विरोध करणारी त्या काळातली गंगाबाई नावाची नृत्यांगना होती. तिने कुलकर्णी काका एका लय श्रीमंत माणसाला मातीत घातलं. त्याला कांदा आणि भाकर भेटली नाही. शेवटच्या टप्प्यात 250 मशाली सोन्याच्या होत्या. अण्णा एक मशाला 2.5 किलोची. 1.25 किलो गावरान तूप लागत होतं. 250 गुणिले 1.25 किलो रोजचं तूप महालात तितकं जळत होतं. म्हशी किती असतील, गाई किती असतील. शेवटच्या टप्प्यात कांदा नाही भेटला. तिचं नाव होतं गंगाबाई नावाची नृत्य सम्राज्ञी. आणि ह्या बाईनं निळोबरायचं चिंतन ऐकल्याच्या नंतर तुटी मोकळी करावं, स्नान करावं, निळोबरायची श्रोता बनावी. काय ताकद असेल या लोकांची. आणि ही परंपरा ऐकणारे छत्रपती शिवाजी महाराज. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आपल्याला एवढंच बघायचं. काळ्या रात्री, अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा लख प्रकाश पडत होता, अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा लख प्रकाश पडत होता, ती विरोधकाची बाई होती. तिला जर नजर कैदीत नुसतं ठेवलं असतं तर 2 किल्ले मिळाले असते. 2 किल्ले म्हणजे 450 गावाची जहागिरी. 450 गाव ताबेत, 2 किल्ले म्हणजे. आणि नुसतं तिला नजर कैदेत ठेवायचं. पण तिला पाहुणी आई म्हणाला, तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो शिलवान. तिला आई म्हणण्याची घोडवाणी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. या देशाचा 5व्या क्रमांकाचा राजा. 6वा झालेला नाही, होणारही नाही. होतील याच्यासारखे कसे होतील कुलकर्णी काका? नाही होऊ शकत. या 5 लोकांसारखे होऊ शकत नाही. असो, असा हा 1 नंबरचा राजा कृष्ण. ज्यावेळेला दुर्योधन तयार केला त्यावेळेला विदुर काकांनी नकार दिला. पुन्हा गांधारीचं दर्शन घेतलं. माफी असावी. साखरेचा नो हे ऊस, हा कैसा गर्भवास. साखरेचा ऊस तयार होत नाही, गुळाचा ऊस तयार होत नाही, साखरेचा ऊस तयार होत नाही. क्षमा. त्यांचा तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. किती मोठी बघा ती. एक रायडीन सांगता तुम्हाला लोपामुद्रा. बापरे किती मोठी ताकद. अहो तिने सूर्य थांबिला 3.5 घंटे. किती मोठी ताकद. या लोकांना लक्ष्मी भेट होती. एका आचमने माझा पिता जायाने प्राशीला, म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला. लक्ष्मी म्हणायची बाई एका घोटात समुद्र पिऊन टाकला माझा बापा. लक्ष्मी सागराची कन्या होती. एवढी मोठी व्याप्ती त्यांच्या जीवनात. ह्याही स्त्रिया शिल्लक राहिल्या नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येर बाऊगा पसारा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
दिवशी स्वर्गीय बाळूकाका त्रिधारेच्या देवाची सेवा ज्यांना आतून घडली, दक्षिण